हॅलो मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायथन फाउंडेशनचा पार्ट 1 बघितला आणि यामध्ये आपण पार्ट 2 ची सुरुवात करू. जर तुम्ही याआधीचे ओरिएंटेशन आणि पार्ट 1 बघितला नसेल तर आय हायली रेकमेंड यू टू गो थ्रू द फर्स्ट अँड सेकंड व्हिडिओ. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर तुम्हाला या बॉटविषयी माहीत नसेल तर ctoschool.live या वेबसाईटवर पायथन फाउंडेशन कोर्सच्या पेजवर तुम्हाला हा बॉट सापडेल. सो दिस इज द वेबसाईट, एक्सप्लोर कोहोर्ट्स 5-day पायथन फाउंडेशन, आणि दिस इज द लिंक. सो इथे जाऊन यू विल टेलिग्राम अकाउंट जर ऑलरेडी लॉग इन असेल तर तुम्ही बॉटच्या पेजवर याल आणि मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितल्याप्रमाणे यू हॅव टू रजिस्टर फर्स्ट आणि देन यू कॅन स्टार्ट टेकिंग द कोर्स. सो मागे आपण पार्ट 1चा होमवर्क सबमिट केला. नाऊ विल स्टार्ट विथ पार्ट 2. सो पार्ट 2 कमांड दिली, त्यानंतर आपल्याला पार्ट 2 ची गुगल नोटबुक मिळाली. सो आय विल कंट्रोल क्लिक दिस, नवीन टॅबमध्ये ओपन होईल त्यामुळे. आणि या सेशनमध्ये आपण बघणार ऑपरेटर्स, की पायथनमध्ये ऑपरेटर्स काय आहेत. आणि ऑपरेटर्स ही बऱ्यापैकी सिंपल कॉन्सेप्ट आहे. सो आय थिंक हा व्हिडिओ काही खूप मोठा नसेल. सो सर्वप्रथम मी स्वतःची एक नोटबुक बनवेल. या नोटबुकला नाव देताना माझा ईमेल ID फॉलोड बाय दिस नेम. सो असं मी माझ्या नोटबुकला नाव देईल. ctoschool.marathi@gmail.com. आणि मागे सांगितल्याप्रमाणे स्क्रीन स्प्लिट करेल. सो डेस्कटॉपवर हाफमध्ये माझी नोटबुक आणि हाफमध्ये ओरिजिनल नोटबुक. सो आपल्याला बघून टाईप करायला सोपं जाईल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ आय विल सेटअप. ओके. सो या प्रत्येक कमांड्स आपल्याला बघून टाईप करायच्या आहेत आणि समजून घ्यायचं आहे की काय होतं आहे. सो मागच्या सेशनमध्ये आपण स्ट्रिंग्स बघितले. आता आपण इस्पेशली इंटिजर आणि फ्लोटचे ऑपरेशन्स करणार. ठीक आहे. सो विल स्टार्ट, लेट्स से num1 इक्वल टू 3. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रिंट करून बघणार की हे काय आहे. आणि नॅचरली आपण बघणार की याचा डेटा टाईप आपल्याला काय देतो. फर्स्ट टाइम थोडासा वेळ घेतो. सो कनेक्टिंग म्हणतोय गुगल कोलॅब. इनिशियलायझिंग, कनेक्टेड, येस 3 आणि इंट प्रिंट केला. इथेच num2 पण करतो 3.0 आणि याला डुप्लिकेट करू num2. मी कॉपी पेस्ट करतोय बिकॉज मला प्रत्येक वेळी टाईप करायची गरज नाही आहे, बिकॉज बरेच सारे पायथन प्रोग्राम्स लिहिलेत, सवय झाली आहे. पण तुम्ही टाईप करणं हे एक्सपेक्टेड आहे. सो इथे आपल्याला दिसतंय आता की 3.0 हा जसा तसा प्रिंट झाला आहे आणि दुसऱ्याचा टाईप आहे फ्लोट आणि पहिल्याचा टाईप आहे इंट. ठीक आहे. सो अरिथमेटिक ऑपरेशन. सो ऑपरेटर्स बेसिकली काय की मग वेगळ्या पद्धतीचे ऑपरेटर्स आहेत. सो ऑपरेटर्समध्ये येतात अरिथमेटिक, विच इज प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे सगळे अरिथमेटिक ऑपरेटर्स झाले. त्याच्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स हे पण झाले, हे आणि मॉड, फ्लोर डिव्हिजन, मॉड आणि पॉवर. हे काय आहे ते आपण बघू. मग नंतर लॉजिकलच्या नंतर आधी असाइनमेंट एक आहे, असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट आपण नंतर बघू. लॉजिकल आहे आणि कंडिशनल आहेत. सो
हे सगळ्या टाईपचे ऑपरेटर्स काय आहेत हे आपण बघू एक एक करून. सो अरिथमॅटिक आधी आपण सगळ्यात सिम्पल अरिथमॅटिक आहे, अरिथमॅटिक बघू. सो इथे num1 आणि num2. सो आय चेंज दिस टू 5. ठीक आहे, दोन्ही इंट मिळाले. सो अरिथमॅटिकला सिम्पली जसं इथे आपल्याला दिसतंय num1 प्लस num2, num1 मायनस num2 असे करून आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स करू शकतो किंवा सरळ सबट्रॅक्शनही करू शकतो. ओके, आता डिव्हिजनमध्ये आपल्याला फ्लोट मिळाला. तर आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण याला टाईप करून चेक करू शकतो की ह्याचा टाईप काय आहे. तर डिव्हिजनचा टाईपला फ्लोट मिळाला कारण उत्तर 0.6 आलं. सो पायथन ऑटोमॅटिकली जर इंटिजरचा आपण डिव्हिजन केली दोन इंटिजरची, जसं इथे 3/5 केलं, 3 पण इंटिजर आहे, 5 पण इंटिजर आहे, दोघांची डिव्हिजन केली आणि जर त्याला डेसिमल पॉईंटमध्ये उत्तर येत असेल तर तो डेसिमल पॉईंटमध्ये उत्तर देतो. सो दॅट बिकम्स अ फ्लोट. पण जर उत्तर बरोबर डिवाइड होत असेल, सो फॉर एक्झाम्पल 6/3, तर हे इंटमध्येच येईल कारण 6/3 इज 2. तर आपल्याला याचं उत्तर ओके. सो दिस इज little different, so I have to dig into it. Print 6/3, sorry, print 6/3. काय उत्तर येतं? probably 2 नाही येणार. ओके, 2.0. सो देन इट मीन्स दॅट डिव्हिजन इज ऑलवेज फ्लोट. सो आपण क्रॉस चेक करू. सो डिव्हिजन इन पायथन, डिव्हिजन ऑपरेटर इन पायथन. ॲक्च्युली दॅट वॉज द राईट वन. पायथनचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये आपण क्रॉस चेक करू. ओके, हां. सो बेसिकली हा जो ऑपरेटर आहे याच्याकडे आपण येणार. हा ऑपरेटरला फ्लोर डिव्हिजन म्हणतो आणि हा जेव्हा आपण वापरणार तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर इंटमध्ये मिळणार. पण जेव्हा आपण हा नाही वापरणार आणि नॉर्मल डिव्हिजन करणार तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर फ्लोटमध्ये मिळणार. डबल डिव्हिजन केली तर इंटमध्ये मिळेल, सिंगलमध्ये केलं तर फ्लोटमध्ये मिळेल. सो दॅट इज हाऊ पायथन गिव्ज यू डिव्हिजन. ठीक आहे. सो विल सी की सपोज 7/3 केले असेल, प्रिंट 7 फ्लोर डिव्हिजन 3. सो इथे काय होतं की तो इट डिवाइड्स आणि मग जो क्वेश्चन देतो, सो 2 उत्तर आहेत आणि रिमाइंडर काहीतरी येणार, रिमाइंडर 1 येईल या केसमध्ये, तर तो ते सोडून देतो आणि आपल्याला फक्त त्याचं मेन डेसिमल पॉईंटच्या आधीचं उत्तर देतो. सो दिस इज अ फ्लोर डिव्हिजन आणि मग फ्लोर डिव्हिजनचं उत्तर येणार इंटमध्ये आणि एनी अदर डिव्हिजन इट ट्रीट्स ॲज अ फ्लोट. सो 6/3, लेट्स ट्राय 6/1. 6/1चा टाईप बघू आपण. 6/1चा टाईप चेक करू. अगेन फ्लोट. सो बेसिकली फॉर सम रिझन पायथन प्रत्येक डिव्हिजन, नॉर्मल डिव्हिजन फ्लोटमध्येच देतोय. सो जरी पूर्ण भाग जात असेल तरीसुद्धा आणि नसेल जात तरी. आणि स्ट्रिक्टली इंटिजर हवं असण्यासाठी आपण फ्लोर डिव्हिजन वापरतो. सो दुसरे काही ऑपरेटर्स इज लाईक दिस. सो आता मी इथेच रन करतो. रन एनिवे. सो फ्लोर डिव्हिजन आपली आहे इथे. आता तो आधी एरर देईल बिकॉज इथे num1 num2 डिफाईन नाही केलं, ही सेल रन नाही केली आहे, डायरेक्ट ही सेल रन केली. त्याच्यामुळे तो काय म्हणतो आहे तर इथे num2 इज नॉट डिफाईन्ड. कारण इथे आल्या आल्या तो बघतो की ओके num2 त्याला मिळालंच नाही आहे कारण या शीटमध्ये आपण num2 डिफाईन केलं नाही आहे अजून, डायरेक्ट आपण इथूनच रन केलं आहे. सो फर्स्ट आपण हे रन करणार, देन हे. सो इथे नॉर्मल सगळे ऑपरेटर्स आपल्याला सगळ्यांचे डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन वगैरे युज्युअल एक्सप्रेशनप्रमाणे मिळते. सो दिस इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. मग इथे आलो आपण. सो इथे काय होतं आहे, फ्लोअर डिव्हिजन झाली. इथे फ्लोअर डिव्हिजन झाली की
5/3, मग 3 1 3, सो 1 आला, 2 रिमाइंडर होती. मॉड म्हणजे रिमाइंडर. सो इनफॅक्ट जेव्हा आपण 5ने 3ला डिवाइड करतो, 5ला 3ने डिवाइड करतो 5/3, तर क्वोशियंट येतो 1 आणि रिमाइंडर येते 2. सो दिस इज अ रिमाइंडर. सो मॉड म्हणजे काय की डिव्हिजन केल्यानंतर उरलेली बाकी. सो ती बाकी म्हणजे मॉड. सो त्याचा हा सिम्बॉल आहे शिफ्ट 5. आणि डबल मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉवर. सो दिस मीन्स दॅट 3 स्क्वेअर, 3^2. सो दिस इज एक्सपोनंट ॲज वी कॅन सी हिअर. फ्लोर डिव्हिजनचे अजून काही एक्झाम्पल्स. 9ला पूर्ण भाग जातो 3ने, त्याच्यामुळे उत्तर 3 येणार. पण 8 7 आणि 6ला 2ने भाग जातो, आय मीन 2 क्वोशियंट येतो. सो हे सगळे 2 2 2. आणि याच केसमध्ये जर आपण याचा आता मॉड्युलस बघितलं तर आपल्याला असे मिळतील की 3 दुने 6 या केसमध्ये, आणि बाकी उरली 2. सो याचं उत्तर 2. 3 दुने 6, बाकी उरली 1. सो मॉडचं उत्तर आलं 1. सो हे मॉड्युलस ऑपरेटर झालं. मग पायथन बॉडमस रूल फॉलो करतो. सो बॉडमस म्हणजे काय की मराठीमध्ये ते आपण म्हणायचो की कंचे भागू बेव, की कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. सो हा लूप, हा सिक्वेन्स फॉलो होतो ऑपरेशन्सच्या वेळी, की आधी कंसामधल्या गोष्टी सॉल्व्ह होतात ब्रॅकेट्समधल्या, मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन, सबट्रॅक्शन. सो याच्यासाठी हे 3 गोष्टी आपण बघतोय की आता इथे आधी मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेट होईल. 5 चौक 20 आणि 1 21. आणि जरी असं जरी लिहिलं तरी पण आधी मल्टिप्लिकेशन होईल. 1 + 5 नाही होणार, आधी 5 × 4 होईल, देन +1. आणि जर प्रॉपर ब्रॅकेट टाकली तर ही ब्रॅकेट आधी सॉल्व्ह होईल 5 आणि देन 5 × 5. सो सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये मोर ऑर लेस बॉडमस रूल म्हणजे कंचे भागू बेव हा रूल फॉलो होतोच ऑलमोस्ट सगळ्या लँग्वेजेसमध्ये, आणि पायथनसुद्धा त्याला काही एक्सेप्शन नाही आहे. ऑपरेशन्स, अरिथमेटिक ऑपरेशन्स असे वर्क होतात. सो दॅट्स इट फॉर द अरिथमेटिक ऑपरेटर्स. मग येते कंपॅरिझन ऑपरेटर्सची गोष्ट. सो कंपॅरिझन ऑपरेटर्स म्हणजे आपण कम्पेअर करणार. सो फॉर एक्झाम्पल आता इथे बघतोय की कंपॅरिझनमध्ये युजली हे असे 2 ऑपरेटर्स वापरले जातात, एक तर =, किंवा लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन. लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन हे ग्रेटर दॅन. सो याला आपल्याला मॉडिफाय करून कॉमा टाकायला पाहिजे. सो दिस इज वन ऑपरेटर. ठीक आहे. आता ही रिफ्रेश केलं तर हे निघून जाईल, बिकॉज दिस शीट इज नॉट माइन. सो ही नोटबुक ओरिजिनल बॉटची आहे. सो जर याला रिफ्रेश केलं तर हे चेंजेस निघून जातील. पण आत्तापुरतं, सो जेव्हा आपण == वापरतो तर तेव्हा असं पायथन हे चेक करतं की लेफ्ट साईड ही राईट साईडच्या बरोबर आहे की नाही. जर लेफ्ट साईड ही राईट साईड दोन्ही इक्वल असतील तर मग तो ट्रू उत्तर देईल, अदरवाईज फॉल्स देईल. सो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय की लेफ्ट साईड 2 आहे, राईट साईड 2 आहे, हे दोन्ही बरोबर आहेत, एक म्हणजे सेमच आहेत, म्हणून तो == दिला तर त्याचं उत्तर आपल्याला तो ट्रू देईल. पण जर इथे मी 2 घेतला आणि इकडे 1 घेतला तर आपल्याला माहिती आहे की 2 इज नॉट इक्वल टू 1. सो याला जर आपल्याला इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्स करायचं असेल तर आपण असं म्हणणार की इज 2 इक्वल टू 1. म्हणजे आपण प्रश्न विचारतो की इज 2 इक्वल टू 1 आणि मग उत्तर फॉल्स आहे, सो देन फॉल्स. कंपॅरिझन ऑपरेटरचं शक्यतो आउटपुट हे ट्रू फॉल्स मध्येच येणार. सो इट इज ऑलवेज बुलियन. तर आता बाकीचे हे, सो दिस इज नॉट, दिस इज लाईक अपोजिट ऑफ, बेसिकली इट्स नॉट म्हणजे अपोजिट ऑफ नेक्स्ट. सो इक्वल टू आहे तर इक्वल टूच्या अपोजिट नॉट इक्वल टू. म्हणून 3 नॉट इक्वल टू, 3 आणि 2 हे इक्वल आहेत की नाही, नसेल तर ट्रू. सो इज 3 याचाच अर्थ होता असा होतो की इज 3 नॉट इक्वल टू 2 हा अर्थ होतो. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ट्रू. ॲज इन येस 3 इज नॉट इक्वल टू 2. सो दॅट्स वाय आपल्याला याचं उत्तर मिळालं ट्रू.
मग आता इथे कम्पेअर होणार लेफ्ट साईड आणि राईट साईड, की लेफ्ट साईड मोठी आहे का राईटपेक्षा. तर मग आता या केसमध्ये आहे 3 इज ग्रेटर दॅन 2, सो दॅट्स वाय याचं उत्तर येईल ट्रू. मग इथे 3 लेस दॅन 2 आहे का, नाही, तर मग तो उत्तर देतो फॉल्स. मग 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, या ग्रेटर दॅन पण असेल तरी पण बरोबर द्या आणि बरोबर असेल तरी पण बरोबर द्या. सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, सो याला म्हणतात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सो ग्रेटर दॅन नाही आहे पण इक्वल टू आहे, तर दोघांपैकी एक असेल तरी चालून जाईल. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला ट्रू मिळणार आहे उत्तर. पण मग इथे फॉल्स मिळेल आपल्याला. 3 ग्रेटर, सॉरी, इथे पण बरोबर मिळेल कारण 3 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2. पण इथे उत्तर फॉल्स मिळेल बिकॉज 3 इज लेस दॅन 2 आणि इक्वल टू तर नाहीच आहे. सो दिस इज इट. आता सपोज मी इथे 3 लेस दॅन इक्वल टू 3 घेतला, तर मग त्याचं शेवटचं उत्तर ट्रू येईल. हे ट्रू याचं उत्तर आहे. तर हे कंपॅरिझन ऑपरेशन झालं की लेफ्ट साईड आणि राईट साईडची कंपॅरिझन होते. मग त्या कंपॅरिझनमध्ये हे सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. मग येतं असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटर बेसिकली खूप नाही यूज होत, पण आय मीन ओके, सो काही वेळा त्याचा यूज होतो, दॅट्स ओके. सो असाइनमेंट ऑपरेटरमध्ये काय होतं की आपण असाइन करतो एखाद्या गोष्टीला एखादा नंबर. म्हणजे काय की आपण लेफ्ट साईडला राईट साईडची व्हॅल्यू असाइन करतो. सो लेट्स से सपोज इथे मी म्हटलं, आय मीन, सो दिस इज, या एक्झाम्पलच्या आधी आपण एक एक्झाम्पल बघू. सो आय विल राईट इट हिअर. सपोज आपण म्हटलं की z इक्वल टू 3 + 4. तर हे असाइनमेंट झाली की झेडला आपण असाइन केली व्हॅल्यू आणि प्रिंट z. किंवा सपोज आपण म्हटलं x इक्वल टू 3, y इक्वल टू 4, y इक्वल टू 5 घेऊ, z इक्वल टू x प्लस y, प्रिंट z. सो इथे हे इक्वल टूचे झालं, दिस इज अन असाइनमेंट ऑपरेटर, की आपण लेफ्ट साईडच्या व्हेरिएबलला असाइन केली व्हॅल्यू. सो दिस इज असाइनमेंट ऑपरेटर इक्वल टू. आणि मग असाइनमेंट ऑपरेटरमध्ये काही शॉर्टकट्स वापरले जातात. सो फॉर एक्झाम्पल या केसमध्ये आपल्याकडे नम इक्वल टू 4 आहे आणि नम प्लस 1 इक्वल टू 1 जर लिहिलं तर याचाच अर्थ हा होतो, नम इक्वल टू नम प्लस 1. म्हणजे त्या नंबरला आपण 1ने वाढवतो, 1ने वाढवून त्याचं उत्तर येतं 5. तसंच अगेन इथे नम इक्वल टू 4 आहे आणि नम मायनस इक्वल टू 1 आहे. यात नम मायनस 1 इक्वल टू 1चा अर्थ काय, तर नम इक्वल टू नम मायनस 1. सो त्या नंबरमधून एक कमी कर, त्याचा शॉर्टकट हा आहे. हा शॉर्टकट आहे या स्टेटमेंटचा. सो मग 4 नंबर असेल आपला आधी, तर मग 4चा होईल 3. आणि मग असंच मल्टिप्लिकेशनला, असंच डिव्हिजनला, की 4 आहे, सो 4ला 2ने मल्टिप्लाय कर, 4 2 8, सो देन इट विल बी 8. आणि इथे ओके, सो लेट इट प्रिंट 8. इथे 4ला 4ने 2ने डिवाइड कर, सो दिस इज इक्वल टू नम इक्वल टू नम बाय 2, हे आपण सांगतो. सो आपण असाइन करतोय बेसिकली व्हॅल्यूज. सो दिस इज वन अँड द सेम. सो दिस इज असाइनमेंट ऑपरेटर. सो नॅचरली असाइनमेंट ऑपरेटर जसा, म्हणजे हे शॉर्टकट्स असे यूज करायचे की असे यूज करायचे, दॅट इज अप टू यू. एनिथिंग इज फाईन. आणि बाकी नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये बऱ्याचदा तसा म्हटलं तर यूज होतो, कारण इट्स सिम्पली असाइनमेंट. सो बेसिकली एनी व्हेरिएबलला आपण असाइन करतोय, तर दॅट कॅन ऑल्सो बी सेड ॲज असाइनमेंट. करतोय आपण एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करतोय, तर आपण असाइनमेंट ऑपरेटर वापरून व्हॅल्यू असाइन करतोय. सो इन दॅट सेन्स आपण म्हणू शकतो की असाइनमेंट ऑपरेटर आपण बऱ्यापैकी वापरतो. पण हे पर्टिक्युलरली गोष्टी या ज्या आहेत, नम प्लस 1 मायनस 1, या मे बी ठराविक केसेसमध्ये येतील.
आणि लास्टली लॉजिकल ऑपरेटर्स. सो आपण बघितलं आधी अरिथमेटिक विच इज सिम्पल, बेरीज, गुणाकार, भागाकार. कंपॅरिझनमध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन, डबल इक्वल टू. मग असाइनमेंट, म्हणजे असाइन करायची व्हॅल्यू. असाइन करणं म्हणजे एखादी व्हॅल्यू देणं, एखादी व्हॅल्यू त्याला पास करणं किंवा त्याला देणं असंच म्हणू शकतो. सो दॅट इज असाइनमेंट. आणि लॉजिकल ऑपरेटर्स. सो लॉजिकल ऑपरेटर्समध्ये मेनली अँड, ऑर आणि नॉट हे ऑपरेशन्स येतात. सो अँड ऑरचे आपण एक्झाम्पल्स बघू. तर अँड म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही जर ट्रू असतील तर उत्तर ट्रू येईल. लेट मी सी. सो आपण 4 केसेस बघू. प्रिंटच्या आतमध्येच ट्रू अँड ट्रू. अँडच्या 4 केसेस येऊ शकतात पॉसिबल. सो आपण त्या बघू. ट्रू आणि ट्रू, सरळ मराठीमध्ये म्हणायचं झालं तर ट्रू आणि ट्रू काय, ट्रू आणि फॉल्स काय, ट्रू फॉल्स आणि फॉल्स काय, असं हे होतं. ठीक आहे, आता याचं उत्तर आपण चेक करू प्रत्येकाचं. ओके, सो आपल्याला इथे लक्षात येत आहे की ट्रू अँड ट्रू म्हणजे दोन्ही जर ट्रू असतील तर मग अँड असेल. म्हणजे अँडच्याच केसमध्ये दोन्ही जर ट्रू असतील तर ते ट्रू आहे, बाकी अदरवाईज सगळ्या केसेसमध्ये फॉल्स आहे. म्हणजे खरं लेफ्टला एका साईडला खरं आहे, दुसरीकडे दुसरं पण खरं वाक्य आहे. दोन्ही खरं असतील तर मग अँड खरं आहे, आणि दोघांपैकी एक पण जर खोटं असेल तर मग द होल थिंग इज खोटं, असा याचा अर्थ होतो. आणि याला जर सपोज एखादं उदाहरणामध्ये टाकायचं असेल तर लेट मी थिंक. सपोज आपण 2 स्टेटमेंट्स घेतले. लेट्स से ए म्हणजे सन एक्झिस्ट्स, ठीक आहे, आणि बी म्हणजे लेट्स से मून एक्झिस्ट्स, आणि सी एक घेऊ की हे चुकीचं आहे, आपल्याला माहिती आहे, सी इज फॉल्स एनिवे. सो सी लेट्स से सी म्हणजे आपण घेऊ अर्थ हॅज 2 मून्स. पृथ्वीला 2 चंद्र आहेत असं आपण तिसरं वाक्य घेतलं तर तिसरं फॉल्स आहे, आपल्याला माहिती आहे. सो सपोज आपण हे 3 घेतले, तर आता ए ट्रू अँड ट्रूचं उदाहरण कसं होईल की ए अँड बी चं उत्तर काय येईल. सो ए अँड बी म्हणजे सन एक्झिस्ट अँड मून एक्झिस्ट, असं त्याला आपण म्हणू शकतो की सन एक्झिस्ट अँड मून एक्झिस्ट. सो दोघांचं मिळून पूर्ण कॉम्बिनेशन इज ऑल्सो ट्रू, कारण हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. पण आता जर आपण म्हटलं की सन एक्झिस्ट अँड अर्थ हॅज 2 मून्स असं सपोज म्हटलं, तर मग याचं उत्तर काय येईल. ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे की हे स्टेटमेंट फॉल्स आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे, पण हे दोन्ही मिळून जर आता आपण वाचायचा प्रयत्न केला विच इज सन एक्झिस्ट अँड अर्थ हॅज 2 मून्स, तर आपल्याला माहिती आहे की दिस स्टेटमेंट इज फॉल्स, कारण इथे अँड म्हटलंय वरून आपण. बेसिकली दोघांपैकी एक असतं तर काही प्रश्न नाही आहे. सो जर अँड ऐवजी ऑर असता, सन एक्झिस्ट ऑर अर्थ हॅज 2 मून्स, तर दोघांपैकी एक जर ट्रू असतं तर आपण ट्रू म्हणू शकलो असतो की ओव्हरऑल पूर्ण वाक्य म्हणून ट्रू आहे. पण या केसमध्ये दोन्ही ट्रू असायला पाहिजे तरच आपण याला ट्रू म्हणू शकतो. सो हे फॉल्स येईल. सो इथे अगेन आपण असं म्हणू शकतो की अर्थ हॅज 2 मून्स अँड मून एक्झिस्ट. सपोज मून म्हणजे आपण एखादं ट्रू वाक्य घेतलं, डझंट हॅव टू बी ए ऑर बी, पण एक पहिलं वाक्य फॉल्स आहे आणि मध्ये अँड आहे, आणि मग दुसरं वाक्य ट्रू आहे, जसं आपण इथे लिहिलं आहे, फॉल्स फॉल्स. सो अर्थ हॅज 2 मून्स अँड मून एक्झिस्ट, तर याला आपण नॅचरली म्हणणार की हे पण फॉल्स आहे. आणि लास्टली दोन्ही फॉल्स आहे तर क्लिअर कट आपण म्हणणार की हे फॉल्सच आहे. सो दिस इज दिस अँड
is this लॉजिकल ऑपरेटर. आणि सेम वे ऑरचं ऑपरेटर आहे. सो सपोज आपण इथे याला कॉपी केलं आणि इथे कोडमध्ये विल राईट ऑर. आणि या सगळ्यांना आपण आता इथे ऑर टाकू, ए ऑर बी. तर आपल्याला माहिती आहे की जर दोघांपैकी ए ऑर बी म्हणजे ट्रू ऑर ट्रू, दोघांपैकी एक ट्रू असेल तर ट्रू येणार ऑरमध्ये. सो अगेन इथे सन एक्झिस्ट ऑर अर्थ हॅज 2 मून्स. दोघांपैकी एक ट्रू आहे तरी पण आपण या वाक्याला ट्रू म्हणू शकतो की सन एक्झिस्ट ऑर दिस. सो वी कॅन से दॅट दिस इज ट्रू. सेम वे अपोजिट, इथे ऑर घेतला तर दिस इज ऑल्सो ट्रू. पण इथे आपल्याला ट्रू फॉल्स और फॉल्सला फॉल्स येईल, कारण या दोघांपैकी एकही दिस और दिस याच्यापैकी एकच चूज करायचं आहे. ऑरला पण असं म्हणू शकतो की चूज करा दोघांपैकी. सो दोघांपैकी ट्रू आणि ट्रू किंवा ट्रू पैकी चूज आपण ट्रू करणार, म्हणजे बाय डिफॉल्ट ट्रू चूज होईल. सेम याच्यापैकी चूज ट्रू होईल, याच्यापैकी चूज ट्रू होईल, पण इथे ट्रू नाहीच आहे. सो यू कॅन नॉट चूज दॅट. सो इन दॅट सेन्स ऑर हे समजायला जास्त सोपं आहे की दोघांपैकी एक ट्रू असेल तर ट्रू, आणि अँड म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. सो दिस इज अ लॉजिकल ऑपरेशन. आणि द थर्ड इज सिम्पली अपोजिट विच इज नॉट. सो दॅट इज दिस की नॉट ट्रू म्हणजे फॉल्स आणि नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. सो नॉट हा एक तिसरा ऑपरेटर आहे. नॉट इज द अपोजिट ऑफ नेक्स्ट. सो दॅट्स इट. दिस इज ऑल्सो ऑर. सो ऑर अँडला आपण अँड %shift 7 म्हणून वापरू शकतो, आणि ऑरला हे शिफ्ट आणि स्लॅशच्या वरचं एंटरच्या वरचं बटन. सो दॅट हे ऑपरेटर आहे ऑर ऑपरेटर. दोघांपैकी काहीही चालू शकतं. सो ऑर लिहा किंवा ही साईन लिहा, दॅट इज फाईन. सो हे झाले कंपेअर लॉजिकल ऑपरेटर. सो अँड ऑर नॉट. आणि येस, सो आपण थोडे मग काही वाक्य बघितलं की सपोज x = 5. सो एक्सला आपण 5 व्हॅल्यू असाइन केली. सो वी यूज द असाइनमेंट ऑपरेटर इथे इक्वल टू म्हणून. आणि मग आता आपण म्हणतोय की हे आणि हे, सो जर दोन्ही ट्रू असतील तर याचं उत्तर ट्रू यायला पाहिजे. सो वी नो दॅट ओके 5 हा 4पेक्षा मोठा आहे, 6पेक्षा लहान आहे. सो दोन्ही हे पण ट्रू झालं, हे पण ट्रू झालं. सो ट्रू अँड ट्रू इज ट्रू. आता या केसमध्ये 5 इज ग्रेटर दॅन 3. सो दिस इज ट्रू. 5 इज लेस दॅन 4. दिस इज फॉल्स. सो ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स मध्ये ट्रू जिंकणार, कारण दोघांपैकी ट्रू असेल तर दॅट इज ट्रू ऑर केसमध्ये. आणि नॉट, आता सो याच्या उत्तराचा अपोजिट. सो याचं उत्तर आपल्याला आधी शोधावं लागेल की x ग्रेटर दॅन 3. 5 मोठा आहे 3पेक्षा, येस. सो हे आलं ट्रू. आणि 5 लहान आहे 10पेक्षा, हे पण ट्रू आहे. सो ट्रू 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 अँड ट्रू ट्रू. सो not true is false. So then this will be something like not true and true, which is equal to not true equal to false. आणि या सो ऑपरेटर्स आपण बघितलेत, पण लेट्स क्विकली सी दीज थिंग्स. सो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जर घ्यायची असेल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्हला आपण पॉझिटिव्ह करतो बेसिकली. सो दॅट इज सिम्पली ॲब्सोल्यूट. सो ॲब्सोल्यूट ऑफ -2 इज 2. राऊंड फिगर घेऊ शकतो. सो 3.545ला राऊंड करायचं तर राऊंड फंक्शन वापरून हा राऊंड होणार 3ला, हा राऊंड होणार -4ला. मग राऊंडमध्ये आपण प्रिसिजनही देऊ शकतो. सो आपल्याला कोणत्या डेसिमलपर्यंत राऊंड करायचं आहे. सो सपोज आपण 1 प्रेसिजनमध्ये 1 पाठवला, सो राऊंड 3.46च्या पुढे आपण 1 पाठवला, तर मग तो काय पहिल्या पॉईंट नंतर एक पर्यंत राऊंड ऑफ करेल. सो 3.46 3.5 होईल. आणि जर 2ला म्हटलं तर मग हा तसाच राहील 4, 6, कारण 2 पर्यंत करतो.
पण या केसमध्ये आपण 2चा हे बघू शकतो की 1ला केला तर 3.5, पण जर सेकंड डेसिमलपर्यंत केला विच इज 4.6, तर इथे 9 असल्यामुळे हे 4.7 होईल. आणि कारण आपण इथे एक्सप्लिसिटली सांगतोय की 2 प्रेसिजनपर्यंत त्याला 2 पॉईंट्स नंतर 2 नंबर्सपर्यंत त्याला प्रेसिजन द्या. आय मीन तेवढी व्हॅल्यू प्रिंट करा. सो दिस इज 3.47. आणि arithmetic operations can be applied on float. So this is fairly straightforward now की float वर सुद्धा आपण arithmetic operators वापरू शकतो, not just int. सो इथे new1 आणि new2 हे 2 फ्लोट झाले आणि या फ्लोटला आपण ऑपरेशन्स केलेत फ्लोटवर. आणि फ्लोट आणि इंटिजर पण ॲड करू शकतो. सो हा इंटिजर आहे आणि हा फ्लोट आहे, सो फ्लोट आणि इंटिजर सुद्धा ॲड झालेत. आणि फनीली जर आपण स्ट्रिंग आणि नंबरची ॲडिशन करायला गेलो तर आपल्याला असं उत्तर मिळेल, हेलोच्या पुढे 5. तो सरळ सरळ एकाच्या पुढे दुसरी स्ट्रिंग लावेल. सो दिस इज व्हॉट इट डज. सो दॅट्स इट. या सेशनमध्ये या चॅप्टरमध्ये पुढे सुद्धा काही गोष्टी आहेत, बट अगेन व्हॉट आय विल सजेस्ट इज की ही नोटबुक तुम्ही स्वतः वाचून बघा की ह्या गोष्टी लक्षात येत आहेत का, काय होतंय. आणि जर एखादी गोष्ट नाही कळली तर कमेंटमध्ये विचारा किंवा डिस्कॉर्डवर कम्युनिटी जॉईन करा, अँड देन विल सी दॅट. बट फर्स्ट ॲटलिस्ट ट्राय की तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करून स्वतःच तर्क लावू शकतायत का. आणि या दॅट्स इट. थँक्यू. बाय बाय.